मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयं मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयं न भोगभवने रमणीयं न च सुखशयने शयनीयम् अहर्निशं जागरणीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयं न जातु दुःखं गणनीयं न च निजसौख्यं मननीयं कार्यक्षेत्रे त्वरणीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयं मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयम् माझे नाव लावण्य शिवाजी धुमाळ आहे. मी आता 10वी ब मध्ये शिकते. माझे वर्ग शिक्षक श्री गबाले सर आहे. 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन व संस्कृती असल्यानिमित्त आम्ही भीतीपत्रिका सादर केली आहे. आमच्या भीतीपत्रिकेचा विषय रक्षाबंधन व संस्कृती दिन असा आहे. संस्कृत दिन हा दिन आपण भारतीय संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात संस्कृत दिनाला खूप महत्त्व दिले जाते. रक्षाबंधन म्हणजे एक भाऊ तिच्या बहिणीच्या रक्षणाची पूर्णपणे जबाबदारी घेतो. आम्ही या भीतीपत्रिकेमध्ये रक्षाबंधनची माहिती, त्या विषयानुसार सजावट अशी विविध कात्रणे लावली आहेत आणि संस्कृत दिन या निमित्त माहिती, त्याचे महत्त्व, संस्कृत श्लोक, काही गोष्टी लिहिल्या आहेत. त्याचबरोबर रक्षाबंधनची व संस्कृत दिनाची आकर्षक अशी चित्रे लावलेली आहेत. धन्यवाद. सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं त्वत्त्वसृष्टि सर्वं जगदिदं त्वयि लयमेषति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वां भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारो स्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः.
सर्वं जगतं त्वयि प्रत्येति त्वां भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि उपविश्य एकेन हस्तेन कुर्कुरिका खादति अपरेण हस्तेन चलभाषं चालयति तदा हि द्वारकम्पिकामाकर्ण्य माता द्वारम् उद्घाटयति तनया सख्यद्वारे एव स्थित्वा ताम् आह्वयति आगच्छमहि खेलान् एव खेलामि किं खेलसि एकस्मिन् चलभाषे यष्टकन्दुक्क्रीडा बालकन्दुक्क्रीडा वाहनक्रीडा पत्रक्रीडा चतुरङ्गक्रीडा इत्यादयः सर्वाः क्रीडा सन्ति क्रीडाङ्गणं गत्वा खेलनस्य आवश्यकता एव नास्ति अहं न आगच्छामि सर्वे सैनिक मृता हे जितमया खेळ समाप्त अम्बा बुभुक्षिता अस्मि माता पिज्जा पावभाजी सिज़र्स इत्यादीनि खाद्यानि पृष्टा लालायितुमे मुखं कृपया किमपि यच्छतु अहं न इच्छामि परमार्थ चलभाषिते भोजनात् दृष्टा बुभुक्षा शान्त कथं भवेत् यदि एतत् सत्यं तर्हि कथं न जानासि चलभाषे क्रीडित्वा व्यायामं न भवति आरोग्यरक्षणं न भवति परमार्थ मह्यं रोचते तत्र चलभाषणे क्रीडनं तने यत् यत् रोचते तत् तत् सर्व स्वास्थ्यकरं हितकरम् आरोग्यपूर्णं न भवति सम्यक् क्रीडा पौष्टिक अन्न रात्रौ निद्रा आरोग्याय भवति चलभाषेन आभासत्वं विश्वं न वास्तवम् तर्हि किं चलभाषस्य उपयोग एव न करोमि तथा न आवश्यकतानुसार योग्य उपयोग करणीयः एव किन्तु अति सर्वत्र वर्जयेत् आं माता इतः परं पुनः चलभाषस्य योग्यम् उपयोग करोमि धन्यवादः धावनं वृक्षं पश्यामः मातुलग्रामं गच्छामः मातुलग्रामं गच्छामः झुकु 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 अग्निशकटिका धूम्रशलाका गगने लिखिता धावनं वृक्षं पश्यामः मातुलग्रामं गच्छामः मातुलग्रामं गच्छामः कंठे कंठे संस्कृतं कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतं ग्रामे ग्रामे नगरे नगरे गिरे गिरे संस्कृतं कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतं कालिदासो जने जने कंठे कंठे संस्कृतं सरला भाषा मधुरा भाषा दिव्य भाषा संस्कृता सरला भाषा मधुरा भाषा दिव्य Yang